नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय या अंतर्गत नैतिक मूल्य संवर्धन प्रमाणपत्र अभ्यासक्रम दिनांक 5 मे 2021 ते 5 जून 2021 या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये विविध विषयावर प्राध्यापकांचे नैतिक मूल्यावर मार्गदर्शन होणार आहे. यात मला मिळालेला विषय पर्यावरण आणि मी याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सुरुवातीला आपण पर्यावरण म्हणजे काय हे आपण बघू. पर्यावरणाचा साधा आणि सोपा अर्थ चहूबाजूचे वातावरण म्हणजे पर्यावरण होय, असं आपण म्हणू शकतो. सामान्यपणे आपल्या सभोवताली जे आहे त्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. पर्यावरण या शब्दाची फोड केली तर परी अधिक आवरण म्हणजे चारी बाजूने असलेले आवरण याला आपण पर्यावरण असं म्हणू शकतो. तरी देखील काही व्याख्या केलेल्या आहे. त्या व्याख्यामध्ये गिल्बर्ट यांच्या मते मानवाच्या सभोवताल असणाऱ्या व प्रत्यक्ष प्रभाव टाकणाऱ्या शक्ती म्हणजे पर्यावरण होय. फार्क सी डिकिन्सन म्हणतात, विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी मानवाला वेळणारी जी नैसर्गिक किंवा सांस्कृतिक परिस्थिती एकात्मिक अवस्था असते तिलाच पर्यावरण असं म्हणतो. अशा पर्यावरणाच्या अनेक व्याख्या जरी असल्या तरी देखील पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ह्या पर्यावरणाचा अभ्यास हा प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत झालेला आहे आणि हा विषय तर BA सेकंड इयरला कंपल्सरी आहे. असो, पर्यावरणाची जाण तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला असावी याकरिता पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आपण पर्यावरणाच्या व्याख्या बघितल्या, त्यावरून पर्यावरण आहे म्हणून आपण नाही, तर पर्यावरण आहे म्हणून आपण आहोत. कारण पर्यावरणाचा आपण एक घटक आहोत. पर्यावरणाचे काही प्रकार केले जातात. त्या प्रकारामध्ये जैविक पर्यावरण, अजैविक पर्यावरण, भौतिक पर्यावरण, आणि रासायनिक पर्यावरण असे 2 उपप्रकार जैविक अजैविक पर्यावरणाचे केले जातात. त्यानंतर सांस्कृतिक पर्यावरण. सांस्कृतिक पर्यावरण हा पर्यावरणाला प्रदूषण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण मानवाच्या क्रिया प्रक्रियेमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि नैतिक इत्यादी क्रिया प्रक्रियेमधून मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषण होते हे आपणास दिसून येते. आता प्रदूषण म्हणजे काय असं आपण पाहू. कारण प्रदूषणानेच सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. सामान्यपणे पर्यावरणाला अपायकारक किंवा घातक असणाऱ्या घटकातून पर्यावरण प्रदूषण होते असं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे पृथ्वी किंवा सजीव, त्यामध्ये सूक्ष्मजीव, जंतू, मानव, वनस्पती यांना धोका निर्माण होतो आणि अशा अपायकारक घटकाला आपण पर्यावरण प्रदूषण असं म्हणू शकतो. पर्यावरण प्रदूषणाची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. डिकिन्सन म्हणतात, प्रदूषण अशा सर्व क्रियांचा समावेश होतो की प्रदूषणामध्ये अशा सगळ्या क्रियांचा समावेश होतो की ज्यामुळे पर्यावरणाचे उपभोग मूल्य किंवा उपयोगिता मूल्य हे नष्ट होते. तर मानव पर्यावरणाचे उपयोगिता मूल्य किंवा नष्ट करतो आहे. कारण मानव हा भौतिक जीवन शैलीच्या मुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे असं आपल्याला दिसून येते. आपल्याला
आवश्यक असलेले नैसर्गिक साधने मोठ्या प्रमाणात, ज्यामध्ये पाणी, जमीन, जंगल आणि हवा हे अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक साधने आहेत आणि ते निसर्गाने आपल्याला विनामूल्य दिलेले आहेत. परंतु ज्याचं मूल्य आपण मोजत नाही, ज्याला आपण पैसे मोजत नाही, ज्याची किंमत मोजत नाही, त्याचं महत्त्व फार आपल्याला कमी असते. निसर्गाने दिलेली ही विनामूल्य देणगी किती अनमोल आहे, याचं आपल्याला भान राहिलेलं नाही आहे. ज्याप्रमाणे आपल्याला मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, ह्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत गरजापेक्षाही अत्यंत आवश्यक, जीवनावश्यक अशा ह्या पाणी, हवा ह्या महत्त्वाच्या आणि त्याचसोबत जंगल आणि जमीन, ज्यावर आपण राहतो आणि ज्यामुळे आपल्याला जीवन मिळते, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु ह्या गोष्टीचं भान आपल्याला राहिलेलं नाही. उदाहरणार्थ, आपण पाण्याचा विचार केला तर पाणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण असं म्हणतो की पृथ्वीवर सर्वसाधारणपणे 75% पाणी, 3 भाग पाणी आणि 1 भाग जमीन आहे असं म्हणतो आपण. तरी देखील पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. ते फक्त 3% आहे आणि या 3% पिण्यायोग्य पाण्यामध्येही 2% पाणी हे बर्फाच्या किंवा हिमखंडाच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि म्हणून 1% पाण्याचा वापर आपण घरगुती वापरासाठी, औद्योगिक वापरासाठी, शेती वापरासाठी करतो आणि ते पाणी एवढं दूषित होत चाललेलं आहे की त्यामुळे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या किंवा भेडसावू शकते. पाणी हे जीवन आहे. जल याची फोड आपण केली. जल म्हणजे जीवन आणि लय म्हणजे मृत्यू. तर पाणी जीवन पण आहे आणि मृत्यू पण आहे, असं आपण म्हणू शकतो. ऑक्सिजनचं प्रमाण हवेमध्ये किती आहे हे आपण बघू. 21% ऑक्सिजनचं हवेमध्ये प्रमाण आहे. 78.8% नायट्रोजनचं प्रमाण सर्वाधिक आहे. 0.03 कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे आणि 0.17% अन्य वायूचं प्रमाण आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आपल्याला काही काळ मिळाल्या नाही तरी आपण जिवंत राहू शकतो. परंतु अगदी 5 मिनिटं ते 10 मिनिटं आपल्याला प्राणवायू मिळाला नाही तर आपण हयात नसणार आहोत आणि म्हणून प्राणवायूचं महत्त्व अलीकडे किती वाढत चाललेलं आहे. आणि हा प्राणवायू आपल्याला जंगलापासून किंवा वनापासून मिळतो. वन आपल्याला किती महत्त्वाचे आहे, जंगल आपल्याला किती महत्त्वाचे आहे. जंगलाला निसर्गाची फुफ्फुसे असे म्हणतात. याशिवाय जंगल हे हवा शुद्ध करणारे नैसर्गिक कारखाने आहेत आणि म्हणून जंगलाचं महत्त्व देखील आपल्या जीवनामध्ये खूप जास्त आहे. त्यानंतर जमीन. जमीन ज्यावर आपण राहतो, भूमी म्हणजे माता, जी आपल्याला फक्त देते. देणं हे जमिनीकडून, भूमीकडून आपल्याला शिकायचं आहे. भूमीचे काही तत्व आहेत, त्या तत्वानुसार भूमीमध्ये आपण काहीही पेरलं किंवा टाकलं तरी उगवते आणि भूमीमुळेच आपण स्थिर आहोत, आपण जीवन जगत आहोत. ह्या भूमीचा जो वरचा थर असतो, ज्याला आपण स्किन म्हणतो, जमीनची स्किन म्हणतो, तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि 1 इंचाचा थर तयार होण्यासाठी जवळपास 1000 वर्ष लागतात. यावरून आपल्याला कल्पना येईल की जमीन किती महत्त्वाची आहे. आपण थोडक्यात बघितलं, पाणी, हवा, जंगल आणि जमीन याचं आपल्या जीवनात किती महत्त्वाचं स्थान. आता थोडं मला दिलेल्या विषयाकडे वळतो. पर्यावरण आणि मी. माझा आणि पर्यावरणाचा काय संबंध आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आपण पाहतो की भारतामध्ये किंवा पूर्ण विश्वामध्ये
19व्या शतकापासून औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. परंतु 21व्या शतकात औद्योगिक क्रांतीचा वेग किंवा गती फार झपाट्याने वाढली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषण होऊ लागलं. कारखान्याची संख्या वाढली, वाहने वाढले, औद्योगिकरणासाठी आणि राहण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होऊ लागली. लोकसंख्या वाढ, टाकाऊ वस्तूचे प्रमाण हेही वाढत गेले आणि इत्यादीमुळे पर्यावरण प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन यासारख्या विषारी वायूची मोठ्या प्रमाणात या औद्योगिकरणामुळे वाढ झाली आहे आणि हे वायू वातावरणाला फार दूषित करतात. कार्बन डायऑक्साईडचं दरवर्षी वाढलेलं प्रमाण हे खूप घातक आहे, कारण कार्बन डायऑक्साईड हे वनस्पती शोषण करतात आणि आपल्याला आवश्यक असलेला कार्बन डायऑक्साईड आपल्याला वनस्पती देतात. परंतु ह्या वृक्षांची किंवा जंगलांची संख्या कमी होत चाललेली आहे जंगलकटाईमुळे. या कारणामुळे ह्या पृथ्वीवरील तापमानात अत्यंत वाढ होत आहे. त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. अलीकडेच आपल्या महाविद्यालयामध्ये ग्लोबल वॉर्मिंग ही कशी समस्या आहे आणि आपल्या यवतमाळच्या आजूबाजूचं भयान चित्र कसं आहे. तरी देखील यवतमाळ हा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला जिल्हा नाही आहे, तरी देखील यवतमाळची स्थिती आहे. ज्या भागात औद्योगिकरण झालेले असेल त्या भागातली स्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी. आणि म्हणून प्रत्येकाने झाडे लावले. झाडे आपल्याला प्राणवायू देतात आणि झाडे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे हे आपणास माहीत आहे. आपण एक झाड तोडलं तर 2 झाड लावलं पाहिजे. हा जर नियम आपण केला तर झाडाचं प्रमाण वाढेल. नैसर्गिक नियमानुसार आपण विचार केला तर एकूण जमिनीच्या 33% जमीन ही जंगलाने व्याप्त असली पाहिजे. परंतु आता सध्याचं जंगलाने व्याप्त असलेलं प्रमाण 18 ते 20% आहे. म्हणजे किती असंतुलन निर्माण झालेलं आहे याची कल्पना आपल्याला येईल. आपण पाहतो की दिवसेंदिवस टाकाऊ कचरा वाढत चाललेला आहे. तर त्यात ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा केला पाहिजे. ह्या कचऱ्याचं रूपांतर खत निर्मिती केली पाहिजे. बायोगॅस प्लॅन्टचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. सौर ऊर्जेचा वापर सुद्धा वाढवला पाहिजे. सांडपाण्याचा योग्य प्रमाणात निचरा केला पाहिजे. प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर कमीत कमी करावा. याचसोबत आपल्या एरियामध्ये, गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवावे. पण हे सर्व पुस्तकी ज्ञान आहे. याची खरी अर्थाने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच पर्यावरण शिक्षण, पर्यावरणाचं संतुलन याची जाण प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. आपण 5 जून हा पर्यावरण दिवस मनवतो, परंतु पर्यावरण दिवस हा रोज आपणास आठवण झाली पाहिजे आणि रोज पर्यावरणाचं संतुलन किंवा पालन व्हावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये झाडांना शिक्षकासमान मानलं जाते. वसुंधरैव कुटुंबकम अशी भारतीय संस्कृती सांगते. पण खरंच असे आपण वागतो का? सृष्टी धोक्यात आली आहे. तिचे संवर्धन करणे आपणास हवे आहे आणि ती काळाची गरज आहे. आपण पाहतो की झाडे मोठी व्हायला अनेक वर्ष लागतात, परंतु ती तोडायला मात्र काही मिनिटे सुद्धा पुरे आहेत. मानव ज्याला विकास समजतो आहे तो खऱ्या अर्थाने विकास नाही तर तो विनाश आहे, हे मात्र तो विसरला आहे. म्हणून म्हणावंसं वाटते, हम लाए है तूफान से कश्ती निकाल के, हम लाए है तूफान से कश्ती निकाल के, इन वृक्षों को रखना मेरे बच्चों संभाल के, इन वृक्षों को रखना मेरे बच्चों संभाल के. ईश्वरांच्या पंचमहाभूतापैकी एक देणगी म्हणजे वृक्ष होय. आणि म्हणून आपण आज अशी प्रतिज्ञा करूया, वृक्ष मी तोडणार नाही,
जमीन उजाडणार नाही, मी नवीन झाडे लावीन, मी पर्यावरणाचा ऱ्हास करणार नाही, मी पर्यावरणाचं रक्षण करेन. ही प्रतिज्ञा आपण रोज पालन केलं पाहिजे, याची जाणीव तुम्हा आम्हाला असली पाहिजे. जर आपण असे केले नाही, तर त्याची झळ आपल्याला मोठ्या प्रमाणात पोहोचेल आणि ती आपण सोसतो आहे. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई, ऑक्सिजनची कमतरता, उष्णतेत वाढ, वाढते आजार, वाढते प्रदूषण आपणास अशी सूचना देत आहे की जर नैसर्गिक संपदेचा जपून व काळजीपूर्वक वापर केला नाही, तर ह्या समस्या आणखी गंभीर होतील आणि त्याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये भोगावा लागेल. आणि म्हणून आता आपणाला व सगळ्यांना असं म्हणावंसं वाटते की उठ तरुणा जागा हो, गरज आहे काळाची, पर्यावरणाचे संतुलन राखण्याची, धरतीला वाचवण्याची. जर असं आपण पालन केलं तर आपलं जे घर आहे, ज्याला आपण जिथे राहतो, ते सुरक्षित राहील. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला दिसू. आता आपण थोडक्यात पर्यावरण प्रदूषणाची कारणे बघू. पर्यावरण प्रदूषणाची कारणे, त्यातलं महत्त्वाचं एक कारण वाढती लोकसंख्या. आपण पाहतोय की वाढती लोकसंख्या एक समस्या झाली आहे आणि ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषण किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण वाढतो आहे आणि त्यामुळे लोकसंख्या कमी करणे, नियंत्रित करणे म्हणजेच प्रदूषण कमी करणे असं आपण म्हणू शकतो. वाढते औद्योगिकरणाची गती ही फार झपाट्याने वाढत आहे. तर आपण ज्या गरजा आहेत त्या गरजा आपण सीमित केल्या पाहिजे आणि वस्तूचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे, जेणेकरून औद्योगिकरणातून होणारे प्रदूषण कमी होईल. जंगलतोड, जंगलकटाई होत आहे, ती सुद्धा आपण थांबवली पाहिजे आणि ते सगळं आपल्या हातात आहे. आपण जर प्रयत्न केला तर जंगलतोड ही कमी होऊ शकते आणि नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी जंगलाचं प्रमाण वाढणं, वनाचं प्रमाण वाढणं, झाडाचं प्रमाण वाढणं हे गरजेचं आहे. वाढते शहरीकरण ही सुद्धा एक प्रदूषणाचं कारण आहे. तर खेड्याकडे चला किंवा ग्रामीण भागात राहायला पाहिजे. ग्रामीण भागात आपण मोठ्या प्रमाणात शेती करून उपजीविका भागविली पाहिजे आणि ग्रामीण जीवन हे अत्यंत सुखकर असतं, परंतु आपल्याला त्याची जाणीव मात्र राहिलेली नाही. वाहनाचा वाढता वापर हे सुद्धा प्रदूषणाचं एक कारण आहे. तर वाढत्या वाहनाचा वापर कमी केला पाहिजे. सामूहिक वाहनाचा वापर, सार्वजनिक वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे, कारण त्यामधूनही मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषण होते. वाहनातून निघणारा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण फार घातक असतं. त्यानंतर परंपरागत ऊर्जा स्रोताचा भरमसाठ वापर आपण करतो आहे. आपल्याला जी निसर्गातून मिळते सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा, याला आपण अपरंपरागत ऊर्जा स्रोत हे आहेत, त्याचा वापर आपण केला पाहिजे. जर त्याचा वापर आपण केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. परंतु अजूनही ह्या अपरंपरागत ऊर्जा साधनाचा वापर फार कमी प्रमाणात होत आहे. आपण परंपरागत ऊर्जा स्रोत म्हणजे पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात वापरतो आहे, गॅस मोठ्या प्रमाणात वापरतो आहे. असं म्हणतात, मनुष्य कोणत्याही वस्तूची निर्मिती किंवा नाश करत नाही, फक्त तो परिवर्तन करतो. आणि म्हणून आज आपल्याला परंपरागत ऊर्जा स्रोताचा वापर वाढवणं गरजेचं आहे. आधुनिक उत्पादन तंत्राचा वापर कमी करायला पाहिजे. आधुनिक उत्पादन तंत्राचा वापर जर आपण कमी केला तरी देखील आपण पर्यावरण प्रदूषण कमी करू शकतो. आवश्यक आहे तेव्हाच जर आपण आधुनिक उत्पादन साधने वापरले तर पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होईल. वायुमंडलातील उष्णतेत वाढ ही सुद्धा एक
समस्या झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला जे पृथ्वीचं जे कवच आहे, जे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे, ज्याला आपण ओझोन वायूचा थर म्हणतो, तो कमी-कमी होत चाललेला आहे. आपल्या नियमितच्या वापराच्या किंवा गरजेच्या गोष्टीतून हा निर्माण होतो. जसं कॉस्मेटिक आहे, त्यानंतर फ्रीज आहे, एसी आहे. याच्या वाढत्या वापरामुळे क्लोरोफ्लोरोकार्बन वायुमंडलात मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो आणि त्यामुळे ह्या ओझोनच्या थर हा पातळ होत चालले आहे किंवा ते छिद्र आहे जे मोठं होत चाललेलं आहे आणि त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणं आपल्यापर्यंत येणारी किरणं जी आहे, ती जर सुरक्षित नसेल तर आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. भौतिक प्रगती ही सुद्धा प्रदूषणाचं कारण आहे. भौतिक प्रगती ही झाली पाहिजे, पण सोबतच पर्यावरण प्रदूषण सुद्धा होऊ नये याची काळजी घेतली तर पर्यावरण संतुलन होऊ शकते. घरगुती व औद्योगिक टाकाऊ कचरा याचा वापर खत निर्मितीसाठी केला पाहिजे. यासोबत शेती जी आहे ती नैसर्गिक पद्धतीनं केली पाहिजे. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरावे यासाठी आपण आधुनिक पद्धतीने, रासायनिक पद्धतीने कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करून शेती करतोय. त्याचाही परिणाम अ, मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रदूषणावर होत आहे. आपली जीवनशैली जर आपण बदलवली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पर्यावरण संतुलन साधता येईल. आजच्या आजच्या काळामध्ये आपल्याला मोठी भीती आहे. आपण 1 वर्षापासून भीतीच्या वातावरणात जगत आहोत. ती भीती कमी करायची असेल, तर आपल्याला नैसर्गिक संतुलन राखणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये निसर्ग किती महत्त्वाचा आहे, हे आपल्याला माहीत आहे आणि त्याची काळजी घेणं म्हणजेच मी आह पर्यावरण आहे म्हणून मी आहो ही जाण प्रत्येकाला असली, तर पर्यावरण संतुलन प्रत्येकाने साधण्याचा प्रयत्न केला. कारण हा विषय सामूहिक विषय आहे. एकट्याची जबाबदारी नाही आहे आणि म्हणून याची जाण प्रत्येकाला असली पाहिजे आणि पर्यावरण संतुलन साधण्याचं काम हे आपण आपल्या परीने आणि सामाजिक जागृती करून, जाणीव जागृती करून केलं, तर आपल्याला जी वसुंधरा आहे, ती नक्कीच आपल्याला चांगलं जीवन देईल असं वाटते. धन्यवाद.